सेकंड लढत दुसऱ्या फेरीचा सामना म्हटल्यानंतर अगदी 4 षटकांचा सामना आपल्याला पाहायला मिळणार. म्हणजे पॉवर प्लेचं 1 षटक आणि टाइम अलर्ट असणार आहे. 15 मिनिटांमध्ये पहिली 3 षटकं तुम्हाला फेकावी लागतील, टाकावी लागतील. अदरवाईज शेवटच्या षटकामध्ये 4थ्या षटकामध्ये तुम्हाला एक अतिरिक्त खेळाडू 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागेल. ही नक्कीच या मॅचसाठी अट असणार आहे आयोजन कमिटीकडून. त्यामुळे या सूचनेकडे दोन्ही संघांना लक्ष देणं फार गरजेचं असणार आहे. दोन्ही संघांचे 12वे खेळाडू आमच्याबरोबर जोडले जात आहेत. स्ट्राईक एंडवरती अगदीच आपण पाहिलं तर यष्ट्यांचा ताबा घेताना आपल्याला गणेश कोळी खेळपट्टीवरती पाहायला मिळेल. नॉन स्ट्राईक एंडवरती संदेश भगत सज्ज झालेत. आणि पहिलेच षटक अर्थातच पॉवर प्लेचं षटक हाताळण्यासाठी सूरज सावंत गोलंदाजी मार्कवरती आपल्याला सज्ज होताना पाहायला मिळतोय. पंचांचा ग्रीन सिग्नल होतोय. 4 3 2 1 गेम स्टार्ट. पहिला चेंडू गणेश कोळीसाठी श्रेयराजचा फटका. 1 बाउन्स, नो चान्स. चेंडू सीमारेषा पार. धाव मिळती 4. येईल खणखणीत चौकार. पहिल्या चेंडूवरती मात्र इथे बाउंड्रीचा श्री गणेशा झालाय. गणेश कोळीच्या बॅट मधून एक चांगला फटका येताना पाहायला मिळालाय. मग आता पाहिलं ना तर एक्स्ट्रा कव्हरचा जो खेळाडू 30 यार्ड सर्कलच्या बाहेर त्याला लॉंग ऑफ वरती घेतलंय आणि भन्नाट वेगाने इथे गोलंदाजी पाहायला मिळाली. या चेंडूवरती आणखीन थोडासा जोर पाहायला मिळाला गोलंदाजाचा. सूरज सावंत गोलंदाजाचं नाव आहे. कमबॅक पाहायला मिळालं. एका चेंडूवरती गणेश कोळीचं नाव होतं, दुसऱ्या चेंडूवरती सूरज सावंतचं नाव पाहायला मिळते. कोलरपदा चेंडू हलक्या हाताने खेळून काढले. एकच धाव पाहायला मिळते. चांगली गोलंदाजी. कमबॅक, पुनरागमन ज्या गोष्टीला म्हटलं जातं ना ते पुनरागमन सुरेख पद्धतीने आपल्याला होताना पाहायला मिळालं. आता नौपाडा गावचा एक धुवाधार फलंदाज संदेश भगत आपल्याला बॅटिंग मार्कवरती पाहायला मिळतोय. इथे हलक्या हाताने खेळून काढलं तो चुकी झालीये. गणेश कोळी अर्ध्यावरती अर्ध्या पिच मध्ये येऊन थबकला होता. इथून मात्र संधी मिळवली. बेलोली संघाकडनं चूक होताना पाहायला मिळालीये. हा गणेश कोळी तोच खेळाडू एक अष्टपैलू कामगिरी नौपाडा संघाकडून वारंवार मात्र त्याच्या माध्यमातून होत असते. गतवर्षीचा कामोटे प्रीमियर लीग मधला बेस्ट बॉलर नॉन स्ट्राईक एंडवरती आपल्याला खेळायला पाहायला मिळतोय. आता मात्र चांगला फटका पाहायला मिळतो. दरम्यान एक धाव घेतली जाते. गणेश कोळी वेगानं दुसऱ्या धावेचा प्रयत्न. चांगला ताळमेळ पाहायला मिळतोय. 2 धावा कंप्लीट मैदानाच्या आतमध्ये. गुड रनिंग द बिटवीन विकेट. इट्स अ फॅब्युलस रनिंग इन द ग्राउंड. चोरटी धाव. दिन दहाड़े मैदान के अंदर की गई हुई चोरी आणि हेच आपल्याला पाहायला मिळते. 7 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचलंय. संदेश भगतसाठी उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू टाकला जातोय. अगदी परफेक्ट मारा केला जातोय. डॉट चेंडू येतोय. षटक क्रमांक पहिलं वहिलं मैदानाच्या आतमध्ये संपलं जातंय आणि धावफलकावरती 7 धावा बिनबाद आपल्याला पाहायला मिळत आहेत. जी संधी निर्माण झाली होती ना बेलवली संघासाठी, ती संधी जर गमावली नसती तर मग मात्र गणेश कोळी सारख्या फलंदाजाला मैदानाच्या बाहेर यावं लागलं असतं. पण तो जीवदान भेटलंय. नशीब चांगलं पाहायला मिळालं श्रीदत्त नौपाडा संघाचं. आता क्षेत्ररक्षण खुलं होताना पाहायला मिळेल. अर्थातच 5 अतिरिक्त खेळाडू 30 यार्ड सर्कलच्या बाहेर पाहायला मिळतील. फक्त 4 षटकांचा असणारा सामना. मंगेश पाटील गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आपल्याला सज्ज होताना पाहायला मिळालाय. डावखुऱ्या हाताचा गोलंदाज, फिरकीचा जादूगार, चेंडूला आपल्या बोटांच्या तालावरती नाचवणारा आपल्याला हा गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय.
काय लेग ब्रेक त्याच्या माध्यमातून मैदानाच्या आतमध्ये त्यानं टाकलाय, फिरवलाय चेंडू, गर्रकन पडल्यानंतर मात्र गिरकी घेताना पाहायला मिळालाय. सेम तो चेंडू टाकण्याचा प्रयत्न, परंतु इथे मात्र फटका चांगला पाहायला मिळालाय. क्षेत्ररक्षण पहा अजून चांगलं होताना आपल्याला पाहायला मिळतोय. दरम्यान फक्त आणि फक्त एकच धाव येते. धावांना मात्र रोख लावण्याचं काम इथून केलंय गणेश कोळी. 5 चेंडूंवरती 6 आकड्यावरती खेळतोय. संदेश भगत 3 चेंडूवरती 2 आकड्यावरती खेळताय. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे, परंतु मंगेश पाटील चांगली गोलंदाजी करत असताना मैदानाच्या आतमध्ये. टप्पा खाल्यानंतर चेंडू काय भयान वेगाने यष्टीरक्षकांच्या हातामध्ये विसावतोय. बेलवली संघाचं वर्चस्व राहिलंय या मैदानावरती गोलंदाजीच्या माध्यमातून. तेच वर्चस्व कायम आपल्याला पाहायला मिळतंय. आता रिव्हर्शिपचा अस्त्र, आता मात्र चांगला फटका पाहायला मिळालाय. संदेश भगत चेंडूला ओळखले आणि या फलंदाजाकडे धुवाधार बॅटिंग नक्कीच आहे. तोच अनुभवाचा वापर या ठिकाणी पाहायला मिळाला. उजव्या हातानं अगदी सरळ हातानं त्या ठिकाणी स्ट्रोक येत नव्हता, मग फटका थोडा आडवा केला आणि सहजरित्या रिव्हर्शिपच्या माध्यमातून चेंडू सीमारेच्या पार. धावा मिळतील 4, येईल चौकार. इथे कौतुक करावं लागेल संदेश भगत यांचं. चांगल्या चेंडूवरती चांगला फटका पाहायला मिळाला. पुनश्च एकदा रिव्हर्शिपचा असं वापरण्याचा प्रयत्न केला. बॅटचा आणि चेंडूचा संपर्क नसला तरी विजय बालाजी पंच कळवतील 22च्या स्वरूपामध्ये या महत्वपूर्ण 4 धावा. नशिबाचा चौकार असं म्हटलं जातं ना, तो हा चौकार इथे मैदानाच्या आतमध्ये आलाय. याच्यामध्ये गोलंदाजाची काहीच चुकी नाहीये. गोलंदाजाने चेंडू मात्र नक्कीच चांगला टाकलाय. यष्टीरक्षकाला मात्र चुकून चेंडू सरळ निघून गेलाय. यष्टीरक्षकालाही चुकवलंय, फर्स्ट स्लिपलाही चुकवलंय आणि लेग स्लिपला सुद्धा त्या ठिकाणी चुकवलंय चेंडूनं. आणि एवढ्या सर्वांच्यात मात्र वाट काढत तो सीमारेषा पार पलीकडे गेलाय 4 धावांसाठी. आता धावफलक जर पाहिलं तर 16 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक त्या ठिकाणी दुसरं मार्गस्थ असताना 5 चेंडूंचा खेळ झालाय. 1 चेंडूचा खेळ शिल्लक असणार आहे. जिथे पहिल्या षटकामध्ये फक्त 7 धावा पाहायला मिळाल्या, तिथे मात्र वेगाने इथे या षटकामध्ये धावफलक पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळतंय. या षटकामध्ये आतापर्यंत 9 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या. अजूनही शेवटचा चेंडू शिल्लक असणार आहे. त्यामध्ये 2 चौकारांचा समावेश पाहायला मिळते, 2 डॉट बॉल आणि 1 सिंगल अशी मात्र नक्की धावांची सरासरी या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळाली. आता मात्र संदेश भगतसाठी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला जातोय, परंतु गोलंदाजाची किमया आणि चेंडू फेकण्याची जी लुलय आहे ना, ती भारी पाहायला मिळाली. म्हणून शेवटचा चेंडू सुद्धा इथून डॉट आलाय. मंगेश पाटील एक निर्णायक षटक मैदानाच्या आतमध्ये संपुष्टात आले. 2 षटकं संपलीत, 16 धावा धावफलकावरती लागली गेलीत. सलामीला आलेली जोडी अजूनही गणेश कोळी आणि संदेश भगतच्या रूपाने मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. श्रीदत्त नौपाला संघाला आतापर्यंत कुठल्याही प्रकारचा हादरा लागला नाही. म्हणजेच काय तर विकेटचं पतन जरी झालं नसतं ना, तरी धावा मात्र इथून बेलवली संघाच्या गोलंदाजांनी जास्त येऊ दिलेल्या नाहीयेत. कारण 12 चेंडूमध्ये 16 धावा म्हणजे जास्त धावा नाहीयेत जर मैदानाचा विचार केला तर. नौपाडा या संघाचा विचार जर केला तर नौपाडा संघाकडे सुद्धा चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळेल. दोन्ही संघ एक मॅच जिंकून इथपर्यंत आलेत, म्हणजे बेस्ट वर्सेस बेस्ट असं बॅटल आपल्याला नक्कीच या सामन्यामध्ये पाहायला मिळतंय. आजच्या दिवसातील 3रा सामना. गणेश कोळीसाठी चेंडू टाकला, 1 धाव घेतली जाते. क्षेत्ररक्षण पहा काय सुरेख मैदानाच्या आतमध्ये होतंय. वेगानं चेंडूवरती येत असताना मात्र त्या ठिकाणी चेंडू अडवण्याचं काम केलं जातंय. संदेश भगत मात्र या मॅच मध्ये आपल्याला वारंवार डॉट चेंडू खेळताना पाहायला मिळत आहेत. जे फटके संदेशच्या बॅट मधून यायला पाहिजेत ना, ते स्ट्रोक आता मात्र मैदानाच्या आतमध्ये थांबलेत आहेत.
संदेश भगतनं आतापर्यंत चेंडू जर बघितलं ना तर टोटल चेंडू फेस केलेत 8 आणि धावा फक्त काढल्या 6. इथे चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षक दूरवरती तोपर्यंत एक धाव घेतली. वेगानं दुसऱ्या धावेचा प्रयत्न परंतु फेकी चांगली पाहायला मिळाली आहे. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय. एकच धाव एका धावेवरती समाधान मानावं लागेल. 3 चेंडू झालेत आहेत. तिसऱ्या षटकातील अजूनही 9 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. धावफलक फक्त 18 या आकड्यावरती. 2 मिनिटं जेडी सर. पुढील मॅच साठी जनमन खांदा आणि त्यानंतर धाकटी जोई सूरज या दोन्ही टीमच्या कर्णधाराला कॉल आहे की आपण जर दाखल झाले असाल तर आपली रिपोर्टिंग आमच्यापर्यंत पोहोचवायची. गणेश साठी सुद्धा आता डॉट चेंडू टाकला जातोय. काय भन्नाट गोलंदाजी पाहायला मिळाली वेदांत पवार याची. 4 चेंडूमध्ये फक्त 2 धावा खर्च केल्यात. अगदी फलंदाजांच्या पायामध्ये बेड्या ठोकण्याचं काम केलं. इथे धावांची धावगती रोखली आहे. गणेशचा आता फटका पाहायला मिळतोय परंतु एकच धाव मिळाले. प्रोटेक्शन आहे त्या ठिकाणी. कुठल्याही प्रकारची चूक तिथूनही होताना पाहायला मिळत नाहीये. नौपाडा संघ जिथून पहिला सामना खेळत असताना 69 धावांचं लक्ष ठेवलं होतं. 68 धावा कुठून काढल्या होत्या तिथे मात्र इथे आता बराचसा बॅकफुटवरती धावा जमवत असताना पाहायला मिळतोय. गणेश कोळी दुरेश गोवारी अशी गोलंदाजीची धुरा सांभाळणारे 2 धुवाधार गोलंदाज जरी असले ना तरी धावा जमाव्या लागतील. इथे सुद्धा एकच आपल्याला धाव पाहायला मिळते. षटक क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये संपलं जात आहे. फक्त आणि फक्त 4 सिंगल आपल्याला या षटकामध्ये पाहायला मिळाल्या. धावफलकावरती फक्त 20 धावा. 18 चेंडूंचा खेळ संपलाय. 20 धावा आल्यात. पहिल्या षटकामध्ये आल्या होत्या 7. दुसऱ्या षटकामध्ये जर धावांचा विचार केला तर दुसऱ्या षटकामध्ये आपण धावा पाहिल्या 9 धावा दुसऱ्या षटकामध्ये पाहिल्या आणि तिसऱ्या षटकामध्ये आपण 4 धावा पाहिल्या. वेदांत पवार ज्या गोलंदाजानं या आधीच्या पहिल्या फेरीच्या सामन्यामध्ये गोलंदाजी करत असताना चांगलं षटक हाताळलंय ना तोच गोलंदाज शेवटचं डेथ ओव्हर स्पेशालिस्ट म्हणूयात. बेलवली संघाचा जय दुर्गामाता बेलवली संघाकडून शेवटचं षटक टाकण्यासाठी सज्ज झालाय. त्याच्यावरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. फटका फसलाय. डायरेक्ट हिटची संधी परंतु तिथून मात्र सुरक्षित झोन मध्ये गणेश कोळी जाऊन पोहोचतोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. संदेश भगत इथून मात्र हा प्रयत्न जो केलाय ना ते गणेश कोळीला मैदानाच्या बाहेर यावं लागेल. नक्कीच विकेटचं पतन होताना पाहायला मिळेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला. कॉल दिला गेला. मग मात्र क्रिकेटच्या खेळामधील आत्महत्या पाहायला मिळाली. आता विजय राणा या आधीच्या मॅच मध्ये विजय राणाने चांगली फलंदाजी केली आहे. जणू काही घरूनच सेट होऊन आलाय की काय असं म्हणावं लागेल. अशी फलंदाजी पहिल्या मॅच मध्ये पाहायला मिळाली. संदेश भगत यांची सुद्धा बॅटिंग चांगली राहिली होती पहिल्या मॅच मध्ये परंतु इथे मात्र त्यांच्या बॅटला थोडंसं नक्षत्र लागलंय की काय असं म्हणावं लागेल. शंका कुशंका मात्र नक्कीच मनामध्ये येऊन जातात कारण पॉवरफुल हिटर बॅट्समन म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. इथे मात्र स्वप्नील निकम आता मात्र स्ट्रोक फसला. उंची जास्त गाठली. लांबी कमी. क्षेत्ररक्षक खाली आणि इथे मात्र चांगला झेल पाहायला मिळतोय. संदेश भगत बाद.
प्रतीक भगत इन ॲट नंबर 4 मैदानाच्या आतमध्ये आपल्याला फलंदाजीसाठी पाहायला मिळतील. संदेश भगत सुद्धा मैदानाच्या बाहेर आले. म्हणजे बेलवली संघाची गोलंदाजी मात्र नक्की तगडी राहिली आहे, चांगली राहिली आहे. लगातारच्या 2 चेंडूवरती आपल्याला विकेट पाहायला मिळाले. एक सांघिक विकेट होती, पहिली रनआउटची विकेट. तदनंतर मात्र इथे सुद्धा काय चेंडू पाहायला मिळालाय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला जातोय, परंतु इथे स्वप्नील निकम हा गोलंदाज आहे ना, तो या ठिकाणी मात्र हावी राहिलाय. चांगली गोलंदाजी करत असताना पुन्हा एकदा लगातारचे 2 डॉट चेंडू आपल्याला पाहायला मिळालेत. 3 चेंडू डॉट पाहायला मिळालेत. एका चेंडूवरती विकेट आहे संदेश भगतची. तदनंतरचे 2 डॉट चेंडू, अगदी चिकाटीचं कंजूसीचं षटक पाहायला मिळतंय. इथे 1 धाव येताना पाहायला मिळेल. दुसऱ्या धावेचा कुठलाही प्रयत्न नाहीये. पंचांना सुद्धा क्षेत्ररक्षण करताना आपण पाहतोय. गावन सर, यस. विजय राणा, शेवटचा चेंडू पाहायला मिळेल आपल्याला. नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर शुभम सर ज्या प्रकारे त्या ठिकाणी टॉस जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला ना, त्या गोष्टीवरती खऱ्या अर्थानं 100% योगदान देताना टीम पाहायला मिळते. विजय राणासाठी सुद्धा या ठिकाणी आपण पाहतोय डॉट चेंडू येताना. पंचांनी मात्र इथे DRS घेतलाय. चेंडू हातामध्ये आल्यानंतर लगेचच यष्टीरक्षकाने मात्र तिथे बेल्स उडवल्यात. त्यामुळं ही विकेट असणार आहे की नाही, नॉट आउट. त्यामुळे ही 1 धाव कंप्लीट केली जाणार आहे. धावफलक 23 धावा आपल्याला पाहायला मिळतील. म्हणजे येणारे शुभम सर 24 चेंडू आणि 24 धावांची गरज असणार आहे विजयासाठी. हॅलो, पहा पुढच्या मॅचसाठी विनंती आहे की जय हनुमान खांदा आणि त्यांच्या विरोधात डाकटी जुई सूरज, दोन्ही टीमच्या कॅप्टनला कॉल असेल. पहा इनिंग संपली आहे. ही इनिंग संपण्याच्या अगोदर आपण टॉस करणार आहोत. दोन्ही संघाच्या कर्णधारास विनंती आहे आपण टॉस करण्यासाठी या ठिकाणी रिपोर्टिंग करायची आहे. खांदा टीमचा कॅप्टन या ठिकाणी दाखल आहे. डाकटी जुई संघ आपला कॅप्टन आमच्यापर्यंत पोहोचवा. चला, उपस्थित मान्यवर दादा सोळे यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत, जिथे आणखीन एक मोठी लढत आपल्याला पाहायला मिळेल. जय हनुमान खांदा
आणि या जय बजरंगबली मोठा खांदा आणि त्यांच्या विरोधात धाकटी जुई शिवशक्ती धाकटी जुई अशी लढत आपल्याला पाहायला मिळेल. सामना 5 ओव्हरचा असेल. याची दोन्ही टीमनं नोंद घ्यायची. उपस्थित मान्यवर दादा सोलेंच्या शुभ हस्ते टॉस करतोय आपण. शिवशक्ती धाकटी जुई संघाचा कॉल आहे. छापा काटा पडला. टॉस जिंकला या ठिकाणी जय बजरंगबली मोठा खांदा टीमनं. काय निर्णय असेल? क्षेत्ररक्षण. ओके चला दोन्ही टीमला असेल खूप साऱ्या शुभेच्छा. ऑल द बेस्ट. सामन्याला आपण लगेच सुरुवात करतोय जिथे 24 चेंडू आणि 24 धावसंख्येची गरज आहे. अगदी लो स्कोरिंग मॅच आपल्याला पाहायला मिळेल. प्रथमतः फलंदाजी करत असताना श्रीदत्त नौपाडा टीमने फक्त 23 बनवल्यात. गोलंदाजीचा विचार केला गेला तर जेडीएम बेलवली संघाची गोलंदाजी फार चांगली राहिली आहे. 24 बॉलवरती फक्त 23 धावाच बनवून दिल्यात. इथे 24 आणि 24 धावसंख्येची गरज. बॉल टू रन असं समीकरण घेऊन ऑन स्ट्राइक वरती फलंदाज दर्शन पाटील, नॉन स्ट्राइक वरती आकाश पवार. पहिला चेंडू बिगिट काढायचा प्रयत्न. फिल्डर तैनात आहेत. जोपर्यंत बॉल वरती पोहोचतील त्या अगोदर मात्र 2 धावा या वेगाने कंप्लीट. 2 धावा वेगाने कंप्लीट केल्या जातात दर्शन पाटीलच्या माध्यमातून आणि 2 धावांच्या मदतीने टीमची धावसंख्या या ठिकाणी ओपन झाली. टीमच्या धावसंख्येचा श्री गणेशा झाला. 2 धावा धावफलकावरती लागल्यात. जेडीएम बेलवली आणि त्यांच्या विरोधात श्रीदत्त नौपाडा अशी दुसऱ्या फेरीतली पहिली मॅच आपण पाहतोय. इथून जो संघ जिंकेल तो क्वार्टर फायनल मध्ये दाखल होईल. हा चेंडू व्हाईट बॉलचा इशारा पंचांचा. राऊंड द विकेटनं गोलंदाजी करत असताना थोडासा लेग स्टंप शोधून राहणारा चेंडू. गणेश कोहली या गोलंदाजांना पहिल्या मॅच मध्ये कसं प्रभावित केलं होतं. चांगली गोलंदाजी 2 ओव्हरमध्ये केली होती परंतु आता सुरुवात थोडी खराब झाली आहे. 1 चेंडू आता टाकला आणि 3 धावा खर्च केल्यात. जी गोलंदाजी पहिल्या मॅच मध्ये झाली होती त्यापेक्षा बेटर गोलंदाजी आता गणेशला या मॅच मध्ये करावी लागणार आहे. कारण आव्हान फार कमी आहे. इथून जर हा सामना जिंकायचा असेल लो स्कोरिंग मॅच ज्या वेळेला तुम्हाला जिंकायची असते त्यावेळेला तुमच्या गोलंदाजांना विकेट घेणं या फार इम्पॉर्टंट आहेत. या वेळेला मात्र व्ही शेप मध्ये फटका पाहायला मिळालाय. फिल्डर प्रयत्न करत होते परंतु प्रयत्न फक्त प्रयत्नच राहिलेत. बॉल मात्र चाललाय सीमारेषा पलीकडे. चौकार आलाय तो दर्शन पाटीलच्या बॅटमधून. गोलंदाज तयार आहे. व फुलर लेनचा चेंडू. यावेळेला मात्र हेलिकॉप्टर चढवण्याचा प्रयत्न होता. चांगल्या लेंथ वरती हा चेंडू डिलिव्हर झालाय गणेश कोहलीच्या माध्यमातून. चौकार खाल्यानंतर मग कमबॅक केलं जाते गणेशच्या माध्यमातून. हा चेंडू आला निर्धाव. 7 धावसंख्या धावफलक्यावरती. 3 चेंडूचा खेळ मात्र संपला. अजून या षटकातील 3 चेंडू मात्र बाकी आहेत. पॉवर प्ले 1चं षटक. 4 ओव्हरची मॅच आपण पाहतोय. 24 बॉल आणि 24 धावसंख्येचं आव्हान घेऊन दर्शन पाटील आणि त्यानंतर आकाश पवार ही जोडी मैदानात आहे. अक्रॉस बॅटनं खेळण्याचा प्रयत्न. परफेक्ट अगदी समोर विकेटच्या पकडलं जात आहे. पंचांचं बोटवर आणि विकेट मिळेल. पहिला धक्का मिळतोय तो फलंदाजी करणाऱ्या जेडीएम बेलवली टीमला. दर्शन पाटीलची विकेट लवकर बाद झाला. दर्शन एक चौकार त्याच्या बॅटमधून आपण पाहिला परंतु त्यानंतर गोलंदाज गणेश त्याला एलबीडब्ल्यूच्या स्वरूपात मात्र पवलेन मध्ये पाठवलाय.
सूरज सावंत नवीन खेळाडू स्ट्राईक एंड वरती. पहिलाच बॉल वॉटर स्ट्रोक, एक्सलंट फटका. पहिल्याच बॉल वरती स्कूपचा फटका पाहायला मिळालाय. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्यावरून बॉल चालला सीमारेषा पार. पहिला चौकार 4. वरती फायर आहे मे असं सांगत असताना सूरजने लगावला हा चौकार. चांगला फटका. ज्या वेळेला असे फटके एखादा खेळाडू मारतो ते पाहायला देखील मजा येते. अगदी बॉल लेग स्टंप वरती होता, फक्त बॉलला स्कूप केला आणि बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या वरून बॉल मात्र सीमारेषा पार पाठवलाय. पहिला चौकार. चौकाराच्या साह्याने धावसंख्या पोहोचेल ती 11 या धावसंख्येवरती. 5 बॉल वरती 11 धावा बनल्यात. या षटकातील हा शेवटचा बॉल. शेवटच्या बॉल वरती चांगल्यारीत्या चेंडू डिलिव्हर केलाय. इथून दुसरा धक्का. अगदी चौकार खाल्यानंतर कमबॅक केलं जाते गणेशच्या माध्यमातून. शेवटच्या बॉलवरती मिळवली होती सूरज सावंतची विकेट. पहिल्या ओव्हर नंतर 11 धावा 2 विकेट गमावल्यानंतर बेलवली टीमच्या धावफलक्यावरती 24 धावसंख्येचा पाठलाग करत असताना आता 11 धावा लागल्या धावफलक्यावरती. 18 चेंडू बाकी आहेत आणि 13 धावसंख्येची विजयासाठी गरज आहे. दुसरा गोलंदाज दुर्वेश गोवारी राईट आर्म ओर द विकेट न यावेळेस गोलंदाजच्या मार्कवरती सज्ज असेल. अगदी आकाश पवार एक विस्फोटक आणि ज्या खेळाडूची आपण 360 बॅटिंग पाहतो तो आकाश पवार आता स्ट्राईक एंड वरती आहे. सलामीला आलेला फलंदाज आहे परंतु आतापर्यंत त्याला स्ट्राईक मिळाली नव्हती. नॉन स्ट्राईक एंड वरती तो उभा होता परंतु आता या षटकातील पहिला चेंडू खेळण्यासाठी स्ट्राईक एंड वरती. नवीन खेळाडू योगेश तुषार चोरगे नॉन स्ट्राईक एंड वरती आपण पाहतोय. दुर्वेश गोवारी दुसरं षटक घेऊन या ठिकाणी पहिला चेंडू. 18 चेंडू आणि फक्त 13 धावसंख्येची गरज. पहिला फुल टॉस ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. पंचाचा नो बॉलचा इशारा. नो बॉल कॉल. इथून एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न आणि दुसरी धाव वेगाने कंप्लीट झाली. अगदी या ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहताय बराचसा कमरेच्या वरती हा बॉल. पुलचा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. टायमिंग छान झालं नव्हतं आणि इथून मात्र फटका फसला. विकेट मिळाली होती परंतु ती विकेट गृहीत धरली जात नाहीये. ज्या वेळेला नो बॉल असतो त्यावेळेला फक्त रनआउटची विकेट असते. फ्रीटचा चेंडू आहे. फ्रीटचा बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. डीप स्क्वेअर लेगला चेंडू चाललाय. एक सिंगल रन. फिल्डिंग चांगली झाली आहे. फक्त एक सिंगल. सिंगलच्या मदतीनं धावसंख्या चेंज. धावसंख्या पोहोचली आहे ती 15 या आकड्यावरती. 17 चेंडू आणि 9 धावसंख्येची गरज आहे ती जेडीएम बेलवली टीमला. 17 चेंडू आणि अवघ्या 9 धावांची गरज. तुषार चोरगे पहिलाच बॉल लॉफ्टेड फटका. बॉल हवाई सफर आउट ऑफ द पार्क. षटकार. धावसंख्या पोहोचली आहे ती 21 वरती 21. 3 धावसंख्येची गरज. उर्वरित 16 चेंडू बाकी आहेत. ओ फुलटॉस बॉल. या बॉलवरती षटकार. मॅच फिनिश. वेल प्लेड अँड कॉंग्रॅच्युलेशन जेडीएम बेलवली टीम.
ही एकतर्फी मॅच आपण पाहिली. नक्कीच मोठे फटके फलंदाच्या बॅटमधून आपण पाहिलेत. यानंतरची लढत शिवशक्ती धाकटी जोई आणि जय बजरंगबली मोठा कांदा.